जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून सतत पाऊस हजेरी लावत आहे आणि आज हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता। आज दुपारपासूनच आपण जर बघितलं तर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। चांगलंच या ठिकाणी पावसाने झोडपून काढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षरशः शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकं जी आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। आपण जर माझ्या पाठीमागची दृश्य बघितली तर बदनापूर शहरालगत असलेल्या एका शेतामध्ये मी आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर जवळपास गुडघ्याच्या वर पाणी हे या शेतामध्ये साचलेलं आहे आणि सोयाबीन जे पीक आहे ते या ठिकाणी पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी हा जर परिसर पाहिला तर जवळपास गुडघ्यापेक्षाही अधिक पाण्याची जी पातळी आहे ती या ठिकाणी सोयाबीन पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि समोरचा जर भाग बघितला तर जवळपास कमरे इतकं पाणी या पिकामध्ये साचलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जी पूर्ण पिकं आहे ती या ठिकाणी पाण्यात गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि शेताकडे जाणारा हा जो रस्ता आहे हा सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। आपण जर पाहिलं तर मी आपल्याला या ठिकाणी दाखवतो, हा जो रस्ता आहे तो या ठिकाणी पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। खरं तर ढगफुटी सदृश्य पावसाचं जे चित्र आहे ते या ठिकाणी बदनापूर तालुक्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। पीरसावंगी, राजेवाडी, शेलगाव या परिसरात सध्या मी उभा आहे। आपण जर पाहू शकता की गेल्या 2 ते 3 तासापासून मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि या पावसानं थैमान घातलेलं आहे। त्यामुळे खरीप हंगामात लागवड केलेली जी पिकं होती त्यामध्ये कपाशी आहे, सोयाबीन आहे, मका आहे, यासह फळबाग जे होते ते या ठिकाणी मोठे नुकसान या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे। पाण्याखाली ही पिकं पूर्णतः गेल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच प्रचंड तडाखा या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर जालना जिल्ह्यामध्ये आज दुपारपासूनच जोरदार पावसाने हजेरी जी आहे ती लावलेली आहे आणि अक्षरशः शेतकऱ्यांची पिकं जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। दुपारपासूनच जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी या बाजूचा जर परिसर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की हा किती पाऊस आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणी दुचाकीवरून हे चालत येत आहे। रस्त्यावर सुद्धा पाणीच पाणी जे आहे ते साचलेलं आहे। त्यामुळे शेतांना सुद्धा तळ्याचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। या बाजूचा भाग जर बघितला तर सोयाबीन पीक आहे। या शेतातलं सुद्धा संपूर्ण जे पीक आहे ते या ठिकाणी पाण्यात गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आपण जर पाहिलं तर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे। त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी जी आहे ती शेतकरी वर्गातून होऊ लागलेली आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।